मागील भागात आपण एका गडाची गोष्ट या कथेच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत. पहिला भाग ऐकण्यासाठी कृपया डाव्या बाजूला असलेल्या भाग 1 वर क्लिक करा. भास्करच्या अचानक मागून मानेवर जोरात कसला तरी प्रहार झाला आणि तो बेशुद्ध पडला. आता त्याच्यापुढे काय वाढून ठेवलं होतं ते पुढे ऐकूया. हस्तांभोजयुगस्थ कुंभियुगलादुद्धृत्य तोयं शिरः सिञ्चन्तकरयोर्युगेण दधतं स्वाङ्के सकुम्भौ करौ अक्षस्रं मृगहस्तं भुजगतं मूर्धस्थचन्द्रस्रवत पीयूषाद्रतनुं भजे सगिरिजं त्र्याक्षं च मृत्युंजयम्. मंत्राच्या उच्चारणानेच मला जाग आली. मांजाम दुखत होती. सहज हात हलवायला गेलो तर कळालं हातपाय घट्ट बांधलेत. आजूबाजूला गडद अंधार होता तर समोरच वेताळाची शेंदूर लावलेली भडक मूर्ती डोळे आवासून आमच्याकडे पाहत होती. समोर लावलेल्या दिव्यामुळे तर ती अजूनच गोड वाटत होती. मी झटकन वळून भिवाला शोधण्याचा प्रयत्न केला तर 4 डोळे माझ्याकडेच खुंची नजरेने भाला रोखून पाहत होते. बाजूलाच भिवा माझ्यासारखाच असहायपणे बेशुद्ध अवस्थेत पडला होता. थोडक्यात काय तर आता खेळ संपला होता. आमच्या घरच्यांना कळणार सुद्धा नव्हतं की आमच्याबरोबर नक्की काय झालं. आणि आरोही, ती कशी काय अचानक गायब झाली. काहीच कळायला वाव नव्हता. काय झालं तिच्याबरोबर? की तो आमचा फक्त भास होता? का एखादी चाल आम्हाला यात अडकवण्यासाठीची? नाही, ती असं करणार नाही. नक्कीच या हरामखोरांनीच काहीतरी केलं असणार. आम्ही असहायपणे त्या मंदिरात जायबंदी होऊन पडलो होतो. आता फक्त मेलेल्या कोंबडीसारखी वाट बघायची भट्टीत जायची. बाहेर मंदिरासमोर किर्र काळोखात होमातून दाट ज्वाला येत होत्या. तर होमासमोरच समर वर्मा सर्व वस्त्र काढून एका रिंगणात बसून मंत्रोच्चारण करत होता. होमाच्या धगीने त्याचं संपूर्ण शरीर लालबुंद होऊन घामाने डबडबलं होतं. आपले तीक्ष्ण डोळे त्याने वेताळावर हुकून धरले होते. तर बाजूची भुतावळ आपले मानाखाली घालून एका विशिष्ट लयीत फेर घालत होती. प्रत्येक शब्दागणिक त्याच्या मंत्राची धार आता वाढू लागली होती. म्हणजेच त्याची पूजा आता उत्तरार्धाकडे पोचली होती. समर वर्माने मंत्रोच्चारण करता करताच हाताने काहीतरी खूण केली. तसं मंदिरातल्या सैनिकांनी भिवाला खांद्यावर उचललं आणि ते बाहेर घेऊन गेले. भिवा अजूनही बेशुद्ध अवस्थेत होता. पण जसा त्याला होमाजवळ नेलं तसं धगीमुळे तो जागा झाला आणि बाजूचं दृश्य पाहून त्याचं उरलंसुरलं बळसुद्धा निघून गेलं. त्याला राहून राहून त्याच्या पोटुशा बायकोची आठवण येऊ लागली. पण आता समर्पण करण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. पहिला बळी बाहेर आणल्यामुळे सारी भूतावळ आनंदाने जल्लोष करू लागली. डुमडुम 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 डुमडुम. सैनिकांनी भिवाला दोरखंडातून मुक्त केलं आणि भाले रोखून त्याला त्या रिंगणात बसवलं. मंत्राचा आवाज आता जोरात घुमू लागला होता. पडलेला वारा पण आता काहीतरी अमानवीय पाहायला मिळणार म्हणून घोंगावत वाहू लागलं. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्यासुद्धा अस्तव्यस्त झालेल्या केसांप्रमाणे उडत होत्या. तर जंगलातून प्राण्यांचे विवळणे चालू झाले होते. हस्तांभोजयुगस्थ कुंभियुगलादुद्धृत्य तोयं शिरः सिञ्चन्तकरयोर्युगेण दधतं स्वाङ्के सकुम्भौ करौ अक्षस्रं मृगहस्तं भुजगतं मूर्धस्थचन्द्रस्रवत पीयूषाद्रतनुं भजे सगिरिजं त्र्याक्षं च मृत्युंजयम्. मी आतमध्ये शक्तिहीन अवस्थेत वेताळाच्या मूर्तीकडे पाहत होतो आणि हळूच माझं लक्ष आरोहीने दिलेल्या अंगठीकडे गेला आणि तिचे शब्द आठवले. मी महत्प्रयासाने माझे बांधलेले हात धोत्राच्या पिरवटात लपवलेला माझा स्विस नाईफ बाहेर काढला आणि दोन्ही हाताच्या पकडीत आडवा पकडून दाताने खोलला. मग पायात पकडून आधी हाताची रशी खोलली, मग पायाची. दोन्ही सैनिक मगाशीच भिवाला बाहेर घेऊन गेल्यामुळे आत कुणीच नव्हतं. बाजूलाच भिवाचं आवरण त्याला उचलताना त्याच्या वजनामुळे खाली पडलं होतं. आता माझ्या कानातही तोच मंत्र वाजू लागला होता. ज्या वेताळाच्या उपासनेसाठी हे सर्व चाललं होतं त्याच वेताळाचा आशीर्वाद घेऊन मी रागातच त्या आवरणातलं डुकराचं मुंडकं बाहेर काढून डाव्या हातात धरलं तर उजव्या हातात ती कुपी पकडली. बाहेर पडलो तेव्हा समर वर्माने आपला अंगठा कापून त्याचं रक्त भिवाच्या कपाळाला लावलं. तसं त्या दोघांपैकी एकाने भिवाचे दोन्ही हात पकडून त्याला वाकवलं तर दुसऱ्याने कमरेचा धारदार सुरा आपल्या हातात घेतला. आता मंत्राचे आवाज अजून जोरात घुमू लागले होते. पीयूषाद्रतनुं भजे सगिरिजं त्र्याक्षं च मृत्युंजयम्. त्याचं शेवटचं वाक्य पूर्ण होणार इतक्यात मी जोरात आरोळी ठोकली. तुला बळी हवाय ना? हा घे बळी. मी हातातली कुपी जोरात त्या रिंगणात आपटली व हातातली अंगठी समोर रोखून धरली. कुपी फुटल्यामुळे कुग्रसा दर्प त्या वातावरणात पसरला. त्या वासामुळे व अंगठीच्या सामर्थ्यामुळे सारी पिशाच्च शक्तिहीन झाल्याप्रमाणे वागू लागली. तसा भिवा झटकन माझ्या बाजूला येऊन उभा राहिला. पंडित उर्फ समर वर्माने त्या वासाला घाबरत नव्हता ना अंगठीला. तो त्याच्या धगधगत्या डोळ्यातून अक्षरशः आग ओकत मंत्रोच्चारण करत होता. जणू काही त्याला हेच म्हणायचं होतं की कुणीच माझं काहीच उखडू शकत नाही. मी जराही वेळ न दवडता एकदा मंदिरातल्या वेताळाकडे पाहिलं आणि कुत्सितपणे हसून ते मुंडकं होमात फेकलं. तसा स्फोट व्हावा त्याप्रमाणे ज्वाला भडकल्या आणि आम्ही 2-3 फूट लांब पडलो. समर वर्मा तर घुरं हंबरतात तसा ओरडू लागला.
आणि क्षणात वादळ यावं त्याप्रमाणे वारं सुटला. धुळीचा जोरदार लोट आला. बाजूला सर्व जग गोल गोल फिरते असं वाटत लागलं आणि मध्येच पंडित 5-6 फूट हवेत वर उडून जोरात जमिनीवर त्याच रिंगणात आदळला. त्याचे शेवटचे शब्द आमच्या कानावर पडले, "सोडणार नाही." सपकन कोणीतरी पाण्याचा सपका तोंडावर मारला तशी जाग आली. डोळे उघडले तर ठाकरवाडीतली पोरं आम्हाला उठवण्याचा प्रयत्न करत होती. हातापायातलं बळच गेलं होतं. त्यांनी आणलेलं पाणी पिल्यानंतर थोडी तरतरी आली. भिवा आणि पंडितची अवस्था पण काही वेगळी नव्हती. ठाकरवाडीत आल्यावर भिवाला पाहून त्याच्या बायकोच्या जीवात जीव आला. रडून रडून डोळे सुजले होते बिचारीचे. पंडितचं सर्व अंग ठणकत होतं. त्याला रात्रीचं काहीच आठवत नव्हतं. आम्ही त्याला विचारलं की तू तिथपर्यंत पोहोचलास तरी कसा? त्यावर त्याने सांगितलं की मला तूच आवाज देऊन बोलावलंस. मग मी तुला शोधत आवाजाच्या दिशेने वाड्याच्या मागे गेलो तर तू पळतच खाली जाताना दिसलास. म्हणून मी सुद्धा पळत तुझ्या मागे खाली आलो. तर तू पटकन काळोखात दिसेनासं झालास. तुला शोधता शोधता मी सुद्धा त्या काळोखात खाली उतरून गेलो. तेव्हा एका दालनात मला चमचमता प्रकाश दिसला. मी कुतूहलाने आत शिरलो तर समोर एका भव्य दिवाण्यावर भरजरी पोशाख ठेवला होता. त्याच्या बाजूलाच एक तलवार ठेवली आढळली. मी गंमत म्हणून सहजच त्या पोशाखातलं मुकुट डोक्यावर घातला आणि ती तलवार उचलली. तशी वीज सरकावी त्याप्रमाणे कळ माझ्या डोक्यातून सर्व शरीरात भिंगली. त्यानंतर मला काहीच आठवत नाहीये. सारी ठाकरवाडी तिथे आम्हाला बघायला लोटली होती. मग त्या पोरांनी आम्हाला सांगितलं. रातचं कसे चित्रविचित्र आवाज येत होते. मग सकाळीच ते आमच्या शोधात वर गेले तर वर फक्त एक बिना मुंडक्याचा डुक्कर त्यांना दिसला आणि वाड्यात आमच्या दॅगा सापडल्या. मग कुणीतरी सुचवलं की रातचं वेताळाच्या हिताने कसलं भयानक आवाज येत होता. तिकडं धुंडूया म्हणून तुमचे कापड आणि बॅगा घेऊन तिकडे आलो तर हे साहेब बिगर कपड्यात पडले होते. तर तुम्ही दोघं नुसत्या धोत्रावर बेशुद्ध अवस्थेत पडला होता. भिवाच्या घरी थोडी न्याहारी केल्यानंतर त्याचा निरोप घेऊन आम्ही तिथून निघालो. निघताना बॅगेतले थोडे पैसे त्याच्या हातावर ठेवले तर पठ्ठ्या घेईना. म्हटलं ठेव, बाळणपणात कामी येईल. तसं त्याने साश्रू नयनांनी मिठी मारली आणि मलाही मग माझे अश्रू लपवता आले नाहीत. नाही म्हणता एका रात्रीत हा कोण कुठला ठाकर पोरगा सख्ख्या भावापेक्षा जवळचा झाला होता. त्याला लवकरच परत येईन म्हणत निरोप घेतला. एव्हाना आमची बातमी साऱ्या ठाकरवाडीत पसरली होती. सारी ठाकरवाडी आम्हाला निरोप द्यायला रस्त्यापर्यंत आली. भिवाचा बाप पण त्यात होता. कालचा हाच विक्षिप्त म्हातारा आज मात्र समाधानाने हात जोडून उभा होता. पुंडलिकच्या दुकानापाशी गेलो तर दादूसा त्याच्या कार्यकर्त्यांना घेऊन आमची वाट पाहत उभा होता. तिथे पुन्हा परत सर्व कथा कथन झाल्यानंतर आम्ही निघता निघता त्या 2 सापळ्यांविषयी त्याला माहिती दिली. म्हटलं पोलिसांना कळवा. जर ते त्याच्या फॉरेनर्सचे असतील तर त्यांच्या एम्बसीला तरी रितसर कळवतील. जमल्यास पुरातत्व खात्याला पण कळवा. वर अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या त्यांना संशोधनाच्या कामी येतील. मला आता कधी एकदा घरी जातोय असं झालं होतं. यावेळीही दादूसानेच त्याच्या फटफटीवरून मला त्या फाट्यावर सोडलं आणि आमचा निरोप घेऊन निघून गेला. पंडित साहेबांच्या काहीच लक्षात नसल्यामुळे तो संमिश्र विचारात गुंग होता. पण माझं मन मात्र वर गडावरच अडकलं होतं. आरोही पाशी ती डोक्यातून जाता जाईना. काल सकाळी जाताना ज्या दिशादर्शकावर हार्टमध्ये जे BA लिहिलं होतं ते माझ्यासाठी होतं वाटतं. भास्कर लौज आरोही. मी अनामिकेतली अंगठीचं चुंबन घेत बुटबुटलो. माझ्या विचाराने मलाच हसू आलं. इतक्यात आमची एसटी धुराळा उडवत आमच्या समोर येऊन उभी राहिली. आम्ही दोघंही काहीच बोलण्याच्या मनस्थितीत नसल्यामुळे कालपासून बंद झालेले आमचे मोबाईल बाहेर काढून त्यात गुंग झालो. मी सहज मेसेजेस चेक करत असतानाच आईचा कॉल आला. गेली 15 मिनिटं मी फक्त हा हूं हा हूं हूं हा हूं हूं हाच करत होतो. आता तुम्हाला कळालंच असेल ती काय बोलली असेल ते. फोन ठेवल्या ठेवल्या फेसबुकचा नोटिफिकेशन मेसेज आला. सहज चेक करायला गेलो तर डोळे मास्कमधल्या जिम कॅरीसारखे मोठे होऊन बाहेर येत आहेत का असं वाटलं. मेसेज होता, आरोही वर्मा सेंट यू अ फ्रेंड रिक्वेस्ट. तर इकडे पंडित कानाला इयरफोन लावून हसत हसत कसला तरी ओळी गुणगुणत होता. हस्तां भोज युगस्थ कुंभी युगला दुधृत्य तोयम शिरः सिंचंत करयोर युगेण दधतं स्वांके सकुंभौ करौ अक्षस्रं मृगहस्तं भुजगतं मूर्धस्थ चंद्र स्रवतः पीयूषाद्रतनुं भजेस गिरिजं त्र्याक्षं च मृत्युंजयम्.